Okay, hello friends. Now next topic that is yes, male reproductive system. सो इथून आता तसं काल बोललो आहे की मल्टिपल जे टॉपिक्स सुरू होतील. सो आज आपल्याला बघायचं आहे प्रायमरी मेल ऑर्गन दॅट इज टेस्टीज अँड इट्स हिस्टॉलॉजी आणि मग त्यातले असोसिएटिव्ह ग्लँड्स वगैरे जे आहेत ते सगळं आपण बघू. सो नाव ॲज फार ॲज मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज कन्सर्न. सो आपल्या टेक्स्टबुकमध्ये डायग्राम दिली आहे जी 10वीलाही तुम्हाला होती. ओके, सो याचं लेबलिंग वगैरे आपल्याला करायचं आहे. तर हे लेबलिंग सगळं मी तुम्हाला नोट्समध्ये पाठवून देईल. सो ॲक्च्युली द टेस्टीज पार्ट विच इज ॲक्च्युली कॉल्ड ॲज द मेल प्रायमरी सेक्स ऑर्गन किंवा त्याला गुनॅट एक शब्द येतो. ठीक आहे. सो ॲज फार ॲज मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज कन्सर्न इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी मेल ऑर्गन ऑर प्रायमरी मेल गुनॅट सुद्धा याला म्हणतात. हां, सो इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी मेल ऑर्गन दॅट इज टेस्टीज विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज गुनॅट. त्यानंतर यामध्ये असतात ॲक्सेसरी डक्ट. आता भरपूर डक्ट त्यामध्ये आलेले आहेत. जेव्हा आपण ती डायग्राम घेऊ तेव्हा एक स्पेशल याच्यामध्ये डायग्राम आपण तो घेऊन घेऊ. आणि व्हेरियस टाइप्स ऑफ ग्लँड. तर आता ग्लँडचं तुम्हाला माहिती आहे हे सगळी जी ओव्हरऑल प्रोसेस चालते स्पर्मॅटोजेनेसिस असो किंवा गमेटोजेनेसिस, all that process is actually controlled by the hormone, and for that secretion of that hormone glands are also necessary. Now we get the first external structure of testes. So as far as testes are concerned, it is directly connected with the spermatic cord. म्हणजे पूर्ण ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एक असं ट्यूब येतो आणि त्या ट्यूबच्या माध्यमातून म्हणजे दोन्ही साईडला ट्यूब दिलाय ज्याचं ॲक्च्युअल नाव आहे वास डिफरन्स. ओके, त्या वास डिफरन्सला लोअर एंडमध्ये जे एक कॉर्ड कनेक्ट करते दॅट इज द स्पर्मॅटिक कॉर्ड. ओके ओके हां, सो ही स्पर्मॅटिक कॉर्ड आहे आणि याला एका कॉमन साईडला कवरिंग राहतं. त्याला पेरिटोनियल कवरिंग सुद्धा आपण म्हणतोय. सो बघा काय दिलं आहे. सध्या आपण बघतो एक्सटर्नल स्ट्रक्चर आणि मग हिस्टॉलॉजीमध्ये इंटरनल स्ट्रक्चर. ओके, सो ॲज फार ॲज टेस्टीज आर कन्सर्न, pair of testes are normally present in the male reproductive system. So pair of testes which shows the mesodermal origin. Yes, the origin of testes is mesodermal. जे 3 लेयर आपण बघितले आहे लाईक एक्टोडर्म, मेसोडर्म अँड एंडोडर्म. त्यापैकी जी मेसोडर्मची लेयर असते ड्युरिंग फिटल डेव्हलपमेंट ऑर एम्ब्रियोनल डेव्हलपमेंट, तर त्या मेसोडर्म पासून ॲक्च्युली ह्युमन मेलमध्ये दोन्ही टेस्टिस तयार होतात. सो इट इज कॉल्ड ॲज मेसोडर्मल ओरिजिन. नाव नॉर्मली इट इज फॉर्म इन द लोअर ॲब्डोमिनल कॅव्हिटी. तर तो ॲब्डोमिनलचा जो पार्ट असतो ह्युमन मेलमध्ये, त्या ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये त्या ठिकाणी एम्प्टी स्पेस आहे, त्या ठिकाणी जनरली हे तयार होतात. परंतु याच्या फॉर्म होण्याचे 2 वेगळे रेफरन्स आले आहेत. ड्युरिंग फिटल डेव्हलपमेंट इट इज प्रेझेंट इन द ॲब्डोमिनल कॅव्हिटी दॅट इज इनसाइड द बॉडी, बट आफ्टर बर्थ किंवा नॉर्मली ॲट द एंड ऑफ 8th or 9th मंथ म्हणतात, इट इज डिसेंड डाऊन थ्रू द पर्टिक्युलर कॅनाल. तर त्याचा एक रेफरन्स आला आहे and it is very important and MCQ point is there. So normally तयार कुठे होते ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये, बट आता डिसेंट झाल्यावर जर आपण बघितलं तिथे एक कॉमन असा पाऊच येतो अँड दॅट पाऊच इज कॉल्ड ॲज स्क्रॉटम. सो आफ्टर बर्थ जे हे आता डिसेंट झालं खाली आले टेस्टिस आणि नॉर्मली एका पाऊचमध्ये हे लोकेट असतं. त्या पाऊचला नाव आहे स्क्रॉटम ऑर अनदर नेम इज देअर दॅट इज स्क्रॉटल सॅक. सॅक म्हणजे पिशवीसारखं स्ट्रक्चर आहे म्हणून त्याला स्क्रॉटल सॅक म्हणतात किंवा स्क्रॉटम. नाव ॲज फार ॲज नॉर्मली इट इज प्रेझेंट इन द ॲब्डोमिनल कॅव्हिटी, पण ॲब्डोमिनल कॅव्हिटीमधून मग हे डिसेंड होतं बिकॉज ड्युरिंग ॲब्डोमिनल कॅव्हिटी फॉर्मेशन इट इज प्रेझेंट इंटरनली टू द बॉडी. त्यानंतर मग बॉडीच्या बाहेर एक्सटेंड केलं जातं. सो फिटल स्टेज ॲज फार ॲज कन्सर्न, सो फिटल स्टेज डेव्हलपमेंट इन ॲब्डोमिनल कॅव्हिटी म्हणजे जेव्हा टेस्टिस तयार होईल फिटल स्टेजमध्ये. आता फिटस तुम्हाला माहिती आहे झायगोट, मग ब्लास्टुला, गॅस्टुला, त्यानंतर एम्ब्रियो अँड देन फिटस. सो फिटल डेव्हलपमेंटच्या वेळेला टेस्टिस नॉर्मली असते ॲब्डोमिनल कॅव्हिटी, बट देन इट इज डिसेंड इन टू द स्क्रॉटल सॅक थ्रू द स्पेशल टाईप ऑफ पॅसेज. म्हणजे जसं मी म्हटलं आहे की ॲट द एंड ऑफ 8th or 9th मंथ जनरली ही जी ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये टेस्टिस आहे ही आता डिसेंड होईल, खाली येऊन जाते आणि ती ज्या पॅसेजनी येते त्या पॅसेजचं नाव आहे इंगिनल कॅनाल. So inguinal canal is a special passage through which that testes can be descend down from the abdominal cavity. Then normally as far as dimension is concerned it is oval in shape, 4 to 5 centimeter length
2 to 3 सेंटीमीटर वाईड अँड 3 सेंटीमीटर थिकनेस. थोडंसं डायग्राम बघून घेऊ. बघा ही आहे स्पर्मॅटिक कॉर्ड आणि या स्पर्मॅटिक कॉर्डला ही पूर्ण टेस्टिस अटॅच असते. त्यानंतर या ठिकाणी आल्या ब्लड वेसल्स. साहजिक आहे त्यामध्ये जे सेल असतील त्या सेलला प्युअर ब्लड सप्लाय करणं आणि त्यामधून डिऑक्सिडेटेड ब्लड रिसीव्ह करणं, त्यासाठी इथे आल्या ब्लड वेसल. त्यानंतर हेड ऑफ इपिडायमिस. सो हा जो सेंट्रल पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज येस हेड ऑफ इपिडिडायमिस. इथे एक बाहेर असा एक पार्ट आहे इपिडायमिसचा, तो जनरली त्या ठिकाणी अटॅच होतो एक्सटर्नली, म्हणून त्याला म्हटलं आहे हेड ऑफ इपिडायमिस. बाकी मग आता रिमेनिंग जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज बॉडी. आणि याच बॉडीच्या सेंट्रल पार्टला इथं म्हणतात रिटा टेस्टिस. म्हणजे नॉमिनली टेस्टिस नाव आहे, परंतु रिटा टेस्टिस कोणता पार्ट आहे ज्या ठिकाणी ऍक्च्युअली इंटरनल असणारे जे सगळे लोब्यूल आहेत ते लोब्यूल कनेक्ट होतात. किंवा हे लोब्यूल दिसतात ना, लोब्यूल म्हणजे सपोज त्या टेस्टिसचे डिफरंट असे पार्ट केले आहेत, हे सगळे पार्ट या ठिकाणी असे अटॅच होतात अँड दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज रिटा टेस्टिस. त्यानंतर हे सगळे लोब्यूल्स आहेत आणि लोब्यूलच्या आतमध्ये मग असतं सेमिनिफेरस ट्युब्यूल. ओके. सो ऍक्च्युअल जसं आपण म्हणतोय की टेस्टिस मधला तो खास पार्ट किंवा बेसिक पार्ट ज्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म तयार होईल, that part is called as seminiferous tubule. So that is about the diagram or external diagram as far as yes testis is concerned. बरेचदा 2 मार्कासाठी येऊ शकतं. आता बघू आपण हिस्टॉलॉजी, म्हणजे ऍक्च्युली आता पूर्ण आता लोब्यूलच्या आतमध्ये इंटरनली आपल्याला जावं लागेल. त्यानंतर सेमिनिफेरस ट्युब्यूल वगैरे काय कसं असतं सगळं ते आपल्याला बघायचं आहे. ॲज फार ॲज हिस्टॉलॉजी इज कन्सर्न, तर बघा आता हा जो सेमिनिफेरस ट्युब्यूलचा पार्ट होता इथे बघा इथे असे भरपूर सेमिनिफेरस ट्युब्यूल या पद्धतीनं अरेंज असतात इनसाइड द येस टेस्टिस. आता या टेस्टिसची आउटर कव्हरिंग याची अशी ऍक्च्युली 2 कव्हरिंग असतात त्याच्या, आणि ही जी सेंट्रल कव्हरिंग घेतली आहे त्याला आपण नाव दिलं येस ट्युनिका अल्ब्युजिनिया. म्हणजे काय इंटरनली सेमिनिफेरस ट्युब्यूल किंवा टेस्टिसच्या आतमध्ये या ठिकाणी आउटर कव्हरिंग आहे ट्युनिका अल्ब्युजिनिया. त्यानंतर पुन्हा म्हणजे ही मिडल पकडा, याच्या बाहेर पुन्हा एक येते दॅट इज कॉल्ड ॲज ट्युनिका व्हॅजिनालिस. आणि पुन्हा एक इंटरनली आहे, म्हणजे सरळ इथे 3 कव्हरिंग आल्या आहेत, त्यातली 2 कंटिन्यू असतात, तर काही ठिकाणी एक रॅप्चर झालेली दिसते. याच्या आतमध्ये असे सर्क्युलर पार्ट दिसतील आणि हे सर्क्युलर पार्ट म्हणजे सेमिनिफेरस ट्युब्यूल. सो इथला जो पार्ट आपण घेतला इथे असं गोल असं डायरेक्ट काढता येत नाही कारण खूप जास्त नंबरमध्ये असतात. सो हा आहे तो सेमिनिफेरस ट्युब्यूलचा पार्ट ज्यामध्ये इंटरनली क्युबॉइडल एपिथेलियम नावाचे सेल आहेत. त्यानंतर असे सर्टुलाय सेल सुद्धा तुम्हाला दिसतील, म्हणजे असे पिलर सारखं अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज सर्टुलाय सेल. इथं लिहिलं आहे मी बघा. आणि या सर्टुलाय सेलवर मग स्पर्मचे जे बंडल आहेत ते बांधले जातात. स्पर्म तयार होण्याची सुद्धा मल्टिपल स्टेजेस आहेत अँड दॅट इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस. ते सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे. नाउ सी एक्सटर्नली इट इज कवर्ड बाय द कोलॅजिनियस कनेक्टिव्ह टिश्यू लेअर कॉल्ड ॲज ट्युनिका अल्ब्युजिनिया. आता एक्सटर्नली म्हटलं आहे पण याच्याही बाहेर एक कव्हरिंग असते, पण आता ट्युनिका अल्ब्युजिनिया पासून आपण जनरली स्टार्ट करतो, तर ही ती कव्हरिंग आहे ही. ओके. अँड दॅट इज कॉल्ड ॲज ट्युनिका अल्ब्युजिनिया. इट इज द कनेक्टिव्ह टिश्यू लेअर. ही कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेली लेअर आहे आणि कोलॅजिनियस असते. कोलॅजन दॅट इज वन ऑफ द कार्बोहायड्रेट फॉर्म. सो सिम्पली कोलॅजिनियस टिश्यूनी बनलेली कनेक्टिव्ह लेअर, त्याचं नाव आहे ट्युनिका अल्ब्युजिनिया. नाउ नेक्स्ट आउटर टू इट. आता याचे बाहेर अँड इनकम्प्लीट पेरिटोनियल कव्हरिंग इज देअर. याचे बाहेर एक कव्हरिंग असते जी कम्प्लीट नाही आहे, हाफ साईडला ती फक्त दिसते, त्याला म्हणतात इनकम्प्लीट कव्हरिंग आणि त्याचं नाव आहे ट्युनिका व्हॅजिनालिस. म्हणजे जसं आता हे पूर्ण असं गोल राहील, तर ही जी बाहेरची असते त्याला आपण नाव दिलं आहे ट्युनिका व्हॅजिनालिस. ही अशी फक्त 1 साईड असते इथपर्यंत. क्लिअर. म्हणून त्याला म्हटलंय आउटर टू ट्युनिका अल्ब्युजिनिया. वन एक्सटर्नल कव्हरिंग इज ऑल्सो देअर बट विच इज द इनकम्प्लीट फॉर्म इज देअर. आणि ही पेरिटोनियल कव्हरिंगच्या नावाने सुद्धा ओळखली जाते. पेरिटोनियलचा अर्थ होतो 1 साईड. ओके. पेरिटोनियल पार्ट असतो, पेरिटोनियल साईड असते, म्हणून त्याला म्हणतात पेरिटोनियल पार्ट आणि त्याचं नाव आहे ट्युनिका व्हॅजिनालिस. त्यानंतर आता याच्या आतमध्ये म्हणजे कोणाच्या ट्युनिका अल्ब्युजिनियाच्या अगेन सम इंटरनल ट्युनिका व्हस्क्युलोसा लेअर इज देअर. म्हणजे पहा आता ही आतमधली इकडे पुन्हा असते कशी, ही सुद्धा कंटिन्यू आहे. म्हणजे आता जर बाहेर आतमध्ये जातो म्हटलं तर सगळ्यात बाहेरची कोणती ट्युनिका व्हॅजिनालिस, त्यानंतर येईल ट्युनिका अल्ब्युजिनिया आणि आफ्टर दॅट ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. अशा 3 लेअर जनरली या ठिकाणी पाहायला मिळतात. आउटर कडून गेलो सगळ्यात बाहेर येस ट्युनिका व्हॅजिनालिस, त्यानंतर मग ट्युनिका अल्ब्युजिनिया आणि मग येतं ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. नाव आता आपण डायरेक्टली बघू या ट्युनिका अल्ब्युजिनिया पासून इंटरनली काय इथे स्ट्रक्चर आहे.
नाउ फायबर्स फ्रॉम ट्युनिका अल्ब्युजिनिया डिवाइड ईच टेस्टिस इनटू 200 to 300 लोब्यूल. आता इथून असे फायबर निघतात हे असे बाहेर आणि मग त्या फायबरनी एका टेस्टिस मध्ये 200 ते 300 लोब्यूल बनवले. जसं मी इथे लिहिले होते हे असं एक, हे असे दोन, हे असे भरपूर असे पूर्ण टेस्टिस मध्ये 200 ते 300 200 to 300 च्या आसपास लोब्यूल तयार होतात. अँड ईच लोब्यूल कन्सिस्ट ऑफ 1 to 4 हायली कॉइल सेमिनिफेरस ट्यूब्यूल. तर हा जो सेमिनिफेरस ट्यूब्यूलचा पार्ट आहे ऍक्च्युली हा कोणाच्या आतमध्ये आहे, हा त्या लोब्यूलच्या आतमध्ये आहे. म्हणजे पहा एका टेस्टिस मध्ये 200 to 300 लोब्यूल आणि प्रत्येक एका लोब्यूल मध्ये असे 1 ते 4 जसं आता इथे काढले आपण 1 2 3 4 पण पूर्ण असं कॉइलिंग असते. जे आपण सर्क्युलर काढलंय सर्क्युलर नाही असं कॉइलिंग मध्ये असतं आणि एका लोब्यूल मध्ये जनरली 1 ते 4 पर्यंत सेमिनिफेरस ट्यूब्यूल लावू शकतात. आता सेमिनिफेरस ट्यूब्यूलची आउटर मेम्ब्रेन दॅट इज कॉल्ड ॲज बेसमेंट मेम्ब्रेन. त्यानंतर मग याच्या आतमध्ये असे पिलर सारखं स्ट्रक्चर दॅट इज सर्क्युलार सेल. त्यानंतर इथे हे स्पर्मच्या डिफरंट स्टेजेस आणि इतर स्पर्म तयार झाले की मग ते या सर्क्युलर सेलवर अटॅच होतात. त्याला म्हटलं आहे स्पर्म बंडल. ओके, सो स्पर्म बंडल इज नॉर्मली अटॅच टू द सर्क्युलर सेल. मग ते इपिडिडायमिस नावाचा जो पार्ट आहे टेस्टिसच्या बाहेर तिकडे ट्रान्सफर होतो आणि इपिडिडायमिस मध्ये स्पर्मचं डेव्हलपमेंट होईल. इथे फक्त स्पर्म प्रोडक्शन होते. नाउ सी सेमिनिफेरस ट्यूब्यूल इंटरनली लाइन्ड बाय क्युबॉइडल इपिथेलियम सेल. आता बघा इथे दिसते आपल्याला हे असं ते काढलं ना आपण. सो इंटरनली द सेल इज प्रेझेंट कॉल्ड ॲज क्युबॉइडल इपिथेलियम. इपिथेलियम म्हणजे आउटर लेअर. इथे त्यांनी इंटरनल बनवली परंतु इपीचा अर्थ आउटर होतो. सो क्युबॉइडल म्हणजे क्यूब शेपचे सेल आहेत पण ते सुद्धा कंटिन्यू नाही आहेत. मध्ये मध्ये असे इंटरप्ट झाले बाय मीन्स ऑफ पिलर लाईक स्ट्रक्चर आणि ते पिलर म्हणजे सर्क्युलर सेल. नाव क्युबॉइडल इपिथेलियम ज्या ठिकाणी स्पर्मॅटोगोनिया तयार होतील. म्हणजे स्पर्मॅटोगोनिया इज द ऍक्च्युली स्पर्मॅटोगोनियम किंवा स्पर्मॅटोगोनिया हा सेल आहे ज्याच्या आतमध्ये स्पर्म तयार होतात. नाव cuboidal epithelium and few large pyramidal cell called as circular cell or substanticular cell. हे पिरॅमिडल सेल किंवा बस लाईक सेल जे म्हटलं की पिलर सारखी त्याला सर्क्युलर सेल म्हणतात. म्हणजे आतमध्ये क्युबॉइडल इपिथेलियम आहे आणि सोबत आहे सर्क्युलर सेल. नाव जर्मिनल इपिथेलियम ही जी लेअर आहे ही आउटर लेअर ही ज्याला आपण इथे बेसमेंट मेम्ब्रेन म्हटलं की नाही त्या बेसमेंट मेम्ब्रेनच्या तिथे असतं इंटरनली येस जर्मिनल इपिथेलियम. नाव पहा जर्मिनल कारण जर्म सेल तयार होत आहेत त्या ठिकाणी स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेसने म्हणून त्याला म्हटलंय जर्मिनल. आणि इपिथेलियम दॅट इज लेअर ऑफ सेल. या जर्मिनल इपिथेलियमच्या लेअरमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होतं. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्मचे जे डिफरंट स्टेजेस आहेत ते सगळे तुम्हाला या जर्मिनल इपिथेलियमवर तयार होताना दिसतील. ज्यामध्ये जसं स्पर्मॅटोगोनियल सेल मग प्रायमरी स्पर्मॅटोगोनिया त्यानंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट त्यानंतर मग स्पर्म. तर हे जे डिफरंट जे 3-4 स्टेजेस आहेत ज्या माध्यमातून पूर्ण स्पर्म तयार होतील त्या प्रोसेसला म्हणतात स्पर्मॅटोजेनेसिस. सो स्पर्मॅटोजेनेसिस इज कॉमनली सीन ऑन द इनर वॉल ऑफ द येस सेमिनिफेरस ट्यूब्यूल and that is called as germinal epithelium. So germinal epithelium shows the spermatogenesis to form the spermatozoa. Spermatozoa म्हणजे स्पर्म. स्पर्मचं हे दुसरं नाव आहे, that is a male gamete. Now circular cell provide the nutrition to spermatogenesis and their different stages. हे जे सर्क्युलर सेल आहे हे बेसमेंट मेम्ब्रेन सारखे पिरॅमिडल दिसतात. हे त्या स्पर्म तयार होण्याच्या सगळ्या स्टेजेसला टोटल न्यूट्रिशन देतात. जे 4 आपण नंतर आता जस्ट बघणार आहोत. या 4ही स्टेजमध्ये जे स्पर्मला प्रोड्यूस होण्यासाठी किंवा स्पर्मॅटोझोआला प्रोड्यूस होण्यासाठी न्यूट्रिशन पाहिजे दॅट ऑल न्यूट्रिशन इज सप्लाइड बाय द सर्क्युलर सेल. ओके, दॅट इज द फंक्शन ऑफ सर्क्युलर सेल. नाउ व्हेरियस स्टेजेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस कॅन बी सीन इन द सेमिनिफेरस ट्यूब्यूल. आता हा जो सेमिनिफेरस ट्यूब्यूलचा पार्ट आहे हा 1 हे 2 हे सगळे प्रत्येकामध्ये तुम्हाला स्पर्मॅटोजेनेसिसच्या डिफरंट स्टेजेस दिसतील. पुन्हा एमसीक्यू क्वेश्चन कारण इथे काही डिप्लॉइड आहेत तर काही हॅप्लॉइड आहेत. तुम्हाला माहिती आहे मिओसिसची प्रोसेस दिसते आपल्याला. सो सगळ्यात पहिल्यांदा इथे येईल स्पर्मॅटोगोनियल सेल. येस स्पर्मॅटोगोनियल सेल जो डिप्लॉइड आहे. त्यानंतर स्पर्मॅटोगोनियल सेलचं पुन्हा थोडंसं डेव्हलपमेंट होतं प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये. स्पर्मॅटोगोनियल सेल पासून काय तयार होईल प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट सुद्धा डिप्लॉइड. आता प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मिओसिस करेल. तुम्हाला माहिती आहे 2n असेल तर डायरेक्टली मग n 2nचं nn आणि पुन्हा याची कॉपी म्हणजे एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून सेकंडरी स्पर्मॅटोसाइट बनतात 2 आणि मग हे 2 पुन्हा डिवाइड होऊन
sperm बनेल. So spermatogonial cell and primary spermatocyte are diploid in nature, but secondary spermatocyte and sperm is haploid in nature. तर ही स्टेज आपल्याला पुढे डिटेलमध्ये दिलीच आहे. तरी एक रेफरन्स म्हणून तुम्हाला एक डायग्राम दाखवतो. हे बघा, तर इथे जर तुम्ही पाहत असाल व्यवस्थित दिसत असेल तर हे बघा, हे प्रायमरी सगळ्यात पहिले स्पर्मॅटोगोनिया किंवा स्पर्मॅटोगोनियल सेल, त्याच्या अगोदर प्रीमॉर्डियल सेल असतो. आपण इथून घेऊ तर स्पर्मॅटोगोनियल सेल हा, मग आता त्याचं झालं प्रायमरी स्पर्मॅटोसाईट, म्हणजे हे असे भरपूर असतात, त्यातला एक डेव्हलप व्हायला लागतो, म्हणून ते दोन्ही येस डिप्लॉइड आहे. त्यानंतर मग याच्यापासून प्रायमरी स्पर्मॅटोसाईटपासून 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाईट तयार होतात, म्हणजे मिओसिस स्टार्ट झालं, आणि मिओसिस स्टार्ट झाल्यामुळे हा जर 2n असेल तर हे n होईल, आणि मग सेकंडरी स्पर्मॅटोसाईटपासून स्पर्मॅटिड, स्पर्मॅटिडपासून स्पर्मॅटोझोआ. तिथं स्पर्मॅटिड वगैरे आलं नाही, त्यांनी डायरेक्ट घेतलं, तर हे पुन्हा आपल्याला पुढे डिटेल घ्यायचंच आहे. सो स्पर्मॅटोगोनियल सेल डिप्लॉइड, त्यापासून मग थोडंसं डेव्हलप स्ट्रक्चर असतं, दॅट इज प्रायमरी स्पर्मॅटोसाईट विच इज ऑल्सो डिप्लॉइड इन नेचर. Then it is divided into 2, that is 2n is divided into nn, that is secondary spermatocyte which is again haploid, and finally मग spermatid आणि मग sperm. तसे एका स्पर्मॅटोगोनियल सेल पासून 4 स्पर्म तयार होतात, आणि हे सगळं कुठं चालतं या सेमिनिफेरस ट्रिब्यूल मध्ये, आणि मग ते स्पर्मचे बंडल या सर्टुलाय सेलवर अटॅच होतात, and then it is transfer for development and maturation to the epididymis part, जो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. नाउ या सेमिनिफेरस ट्रिब्यूलच्या मरेमध्ये तुम्हाला असे बंच ऑफ सेल दिसतील, इट इज कॉल्ड ॲज लेडिक सेल ऑर इंटेस्टियल सेल. याचा रेफरन्स पुढे लक्षात ठेवा, आता सांगतोय. तर या सेमिनिफेरस ट्रिब्यूलच्या मरेमध्ये सेल असतात, दॅट इज कॉल्ड ॲज सेल्स ऑफ लेडिक किंवा लेडिक सेल, किंवा मग दुसरं नाव आहे इंटेस्टियल सेल, आणि हाच सिक्रेट करतो ह्युमन मेल हार्मोन, दॅट इज अँड्रोजन ऑर टेस्टोस्टिरॉन. आपल्याला नाव कोणत्या नावाची सवय आहे 10वीपर्यंत? टेस्टोस्टिरॉन. तर दुसरं नाव आहे अँड्रोजन. So Leydig cell secrete androgen or testosterone which brings the puberty in male during that reproductive phase. तर या Leydig सेलला पुन्हा एक दुसरं नाव इंटेस्टियल सेल, कारण पुढे एक हार्मोन येईल इंटेस्टियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन, म्हणून हे नाव Leydig सेलचं दुसरं नाव लक्षात ठेवा. ओके, सो दॅट इज अबाउट द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, आणि याचं प्रायमरी मेल ऑर्गन आपण घेतला दॅट इज टेस्टिस. त्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आता कंटिन्यू करू आपण उद्याला, आणि तो दिलाय आय थिंक जे एक्सेसरी ग्लँड्स राहिले यामधलं, असं आपण बोललो आहे एक्सेसरी डक्ट आहे, ग्लँड्स आहे, तो पार्ट आता उद्या होईल. म्हणजे उद्या पुन्हा टेस्टिसचाच थोडासा पार्ट बाकी आहे, आणि मग पुढचा टॉपिक आपण ॲज इट इज कंटिन्यू करू. ओके, दॅट इज फॉर टुडेज क्लास.